नमस्कार. आज आपण हलवा मसाला रेसिपी बघूया. हलवा फिश, हलवा करी आणि हलवा मसाल्याचे कालवण. त्यासाठी मी 2 हलवा फिश, ब्लॅक पापलेट म्हणतात त्याला, ते घेऊन स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. त्याचे छोटे पीस रस्स्यासाठी आणि मोठे पीस तवा फ्रायसाठी 2 रेसिपी आहे. पण व्हिडिओ मोठा होत असल्या कारणामुळे मी 2 रेसिपी वेगवेगळ्या टाकणार आहे. तर मी हे आता मॅरिनेट करून घेते रस्स्यासाठी, मसाला हलवा मसाल्यासाठी. त्यासाठी सर्वप्रथम मीठ, हळद आणि लाल तिखट घालून मिक्स करून 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करून घ्यायचे. असं मिक्स करून व्यवस्थित असं मॅरिनेट करून की सगळे मसाले त्याला व्यवस्थित मुरले जातात त्यामध्ये. आता आपण हिरवं वाटण बनवून घेऊया. त्यासाठी हिरवी मिरची 2, आल्याचा तुकडा, कढीपत्ता, 15 ते 20 लसूण पाकळ्या, ओला नारळ आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला वाटून घेऊया बारीकसर. हिरवं वाटण 4 चमचे घेतलेलं आहे. टॅमॅटो एक अख्खा उभा कापून घेतलेला आहे. लसूण पाकळ्या 4 ठेचून घेतलेल्या आहेत. चिंचकोळ, हळद अर्धा चमचा, घरगुती मसाला 1.5 चमचा आणि मीठ. आता सर्वप्रथम आपण पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. 3 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये ठेचलेलं लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण घातल्याने भाजीला टेस्ट चांगली येते. लसूण एकदम परतून झाला व्यवस्थित की त्यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचे. बघा, टॅमॅटो उभे आकार तुम्ही प्युरीही करू शकता. टॅमॅटोची प्युरी करूनही आवडत नसेल असं तर उभे चिरलेला टॅमॅटो तर प्युरी करूनही टाकू शकता. आणि प्युरी टाकल्यानंतर अजून ग्रेव्ही थिक होऊन जाईल. आणि मीठ घालून घ्यायचे, मसालेही घालून घ्यायचे. हा घरगुती मसाला मी 1.5 चमचा घेतलेला आहे. तुम्ही जर माझा हा बनवलेला मसाला तिखट नाही आहे, जर तुमच्याकडे मसाला तिखट असेल तर प्रमाण कमी करा. हळद घालून घेतलेली आहे. आता हिरवं वाटणही घालून सगळं मसाला शिजवून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिट असा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला. बघा, मस्त असं कलरफुल असा मसाला असं शिजून झाला. त्यामध्ये आता आपण हे फिश घालून घ्यायचं आहे, हलवा फिश. आणि त्याला थोडं 1 ते 1.5 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे. एक मीडियम आचेवर असं परतून घेऊन त्यावर झाकण लावून ठेवायचं आहे. बघा किती छान असं कलर आलेला आहे. मस्त असा त्याला 1.5 मिनिट असं झाकण लावून ठेवायचं आहे. असं थोडंसं तेल असं वर आलं की त्यामध्ये चिंच घालून घ्यायचे. चिंचेऐवजी तुम्ही कोकम आगळी घालू शकता. एक थोडीशी अशी 50 ग्रॅम एवढी चिंच भिजवून घेतलेली आहे. आणि तुम्हाला ग्रेव्ही जितकी हवी त्या हिशोबाने तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता. मी थोडी थिक ठेवलेली आहे कारण हलवा मसाला रेसिपी आहे, म्हणून मी थोडी थिक ठेवलेली आहे ग्रेव्ही. बघा, आता ह्यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 उकळी येईपर्यंत उकळवून शिजवून घ्यायचे. फिश जास्त उकळवायचं नाही, नाहीतर ते फुटलं जातं. बघा, आता ही आपली हलवा मसाला रेसिपी, हलव्याचे कालवण रेडी आहे. अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगत जा की कशी लागली रेसिपी. बघा, अशी मस्त अशी आता मी ही काढून घेते बाउलमध्ये. एकदम मस्त असा कलर आलेला आहे. छान अशी हलवा मसाल्याची रेसिपी छान अशी मस्त झालेली आहे. आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असतील तुम्ही तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा विसरू नका. आणि माझे असेच नवनवीन रेसिपी आहेत ते तुम्ही बघा. सगळे मसाले आहेत, सगळ्या रेसिपी आहेत, फिशच्या रेसिपी आहेत, तर तुम्ही नक्की बघा. बघा, छान अशी हलवा मसाला आपला रेडी आहे. मस्त असा छान असा मसाला, एकदम कलरफुल असा हलवा मसाला आपला रेडी आहे. धन्यवाद.